कशी आहेत पब्लिक मित्रांनो, वेलकम टू $100 $10,000 मध्ये फ्लिप करण्याचा आजचा दिवस 11वा आणि 11व्या दिवशी तुमच्या भावाने अकाउंट ग्रो केलेले आहे $3,200 वरती आपला अकाउंट गेलेले तुम्ही बघू शकता। जो लोग जानते हैं वो लोग मानते हैं भाई। हा जो आजचा जो ट्रेड होता, हा ट्रेड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। हा ट्रेड आपल्या युट्यूब स्ट्रीमवरती होता, युट्यूब स्ट्रीमवरती घेतला होता आणि तुमच्या भावाने एक्झिक्युशन केलं होतं। ह्या ट्रेड मागचं लॉजिक तुम्हाला आपल्या युट्यूब स्ट्रीमला बघायला तर भेटलंच असेल, पण तरी सुद्धा मी तुम्हाला डिटेल्समध्ये आता एक्सप्लेन करतो की हा जो ट्रेड आहे ह्या ट्रेड मागचं लॉजिक कसं होतं मित्रांनो। तर बघा मित्रांनो, आपण जवळपास एक 20 ते 25 दिवसामध्ये हे जे अकाउंट आहे 3,000 वरती आणलंय। तर मित्रांनो, ह्यासाठी लागते मेहनत, ह्यासाठी लागते सगळ्या डिसिप्लिन, सायकोलॉजी। 6 वर्षापूर्वीचा केलेला संघर्ष चालू होता, आज तो संघर्ष इथपर्यंत येऊन पोहोचलाय की $100 अकाउंट झालेले आहेत 3,20,000 मित्रांनो। स्वतःवरती खूप मोठा प्राऊड फील होतोय। तर मित्रांनो चला, हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लॉजिक तुम्हाला भेटून जाईल। बघा तुम्ही इथं मी जो आहे तो एक चार्ट लावलेला आहे बघा, इथं XAUSD चा तुम्ही बघू शकता। इथं मी चार्ट आता लावलेला आहे। तर XAUSD मध्ये हा जो ट्रेड आहे, पहिल्यांदा हे स्ट्रक्चर थोडंसं समजून घ्या। मार्केटचा जो बायस आहे, बायस थोडासा समजून घ्या की कशा पद्धतीने एक्झॅक्टली हा एंट्री आपण प्ले केली। तर बघा, हा गोल्डचा चार्ट लावलेला आहे। तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये आता हे जे आहे सगळं हटवतो आणि तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली नक्की मी काय काय केलं होतं, कोणत्या गोष्टी वेगळ्या त्या। ओके, लाईव्ह स्ट्रीमवरती जे होते ते बाई त्यांना तर माहितीच काय सांगितलं होतं BM। तर बघा आता, सो सगळ्यात पहिल्यांदा बघा 15 मिनिटाची टाइम फ्रेम बघितली तर 15 मिनिटावरती गोष्टी बघा, भरपूर पिक्चर क्लिअर पाहिजे ना आपल्याला। 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती 15 मिनिटाचा टाइम फ्रेमवरती हा जो एरिया होता, ह्या एरियापासून ॲक्च्युली बाईंग यायला पाहिजे होती, बट आली नाही। मग ह्याला आपण काय केलं, सिम्पल एक 1 आवरवरती QML ची लेवल काढली। QML म्हणजे काय, कॉसिमोडो सगळ्यांना माहिती आहे, आणि ही HNS ची लेवल सुद्धा आहे, हेड अँड शोल्डर बघू शकता। प्राइस इथं वरून खाली आली, हा जो एरिया आहे हा एरिया अशा पद्धतीने करोमध्ये कन्वर्ट झाला। मग ही जी QML ची एंट्री होती, ह्या QML च्या लेवलला आपण मार्केटने टॅप केलेलं बघितलं, आणि टॅप केल्याच्या नंतर आपण इथं एक बाईंग साईडसाठी प्लॅन करणार होतो। बट एक्झॅक्टली तुम्ही जर ह्याला 5 मिनिटावरती घेऊन आला, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर गोष्टी घेऊन आल्या, तर 5 मिनिटामध्ये आपल्याला एक चेंज ऑफ कॅरेक्टरची गरज होती। जे तुम्हाला मी आता 15 मिनिटावरती सांगितलं, 5 मिनिटावरती एक्झॅक्टली तेच गोष्टी प्ले झाल्या। हे तुम्हालाही माहिती आहे, आपला सेटअप QML चा सेटअप किंवा त्याला आपण HNS म्हणतो। हे बघा स्ट्रक्चर कसं होतं, स्ट्रक्चर एकदम सिंपल होतं। हे बघा स्ट्रक्चर असं होतं ह्या लेवलपासून, आणि ह्या लेवलपासून सेल करण्याचं रिझन हेच होतं की भाई मार्केटला जो खालचा जो हा OB आहे, ह्या OBतनं मार्केटला वर जायचं आहे। ॲक्च्युअल बाईंग एक्झॅक्टली बघा ह्याच लेवलपासून आली, आणि हे बघा ह्याचं जे टार्गेट आहे, हे टार्गेट जर तुम्ही बघताय तर ॲज इट इज हे वरच्या साईडला इथं पेस्ट करतो मी बघा। हे बघा ह्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं, ह्या लेवलपासून परत सेलिंग आहे, पण ॲक्च्युअली जे टार्गेट कंप्लीट झालं। ही आहे मित्रांनो प्राइस ॲक्शनची खेळी। प्राइस ॲक्शन अशा पद्धतीने वर्क करतं, हे जे आहे ते प्राइस ॲक्शन आहे, प्राइस ॲक्शन अशा पद्धतीने वर्क करतं। सो दॅट्स वाय की क्लिअर होतं भाई, मला इथून मार्केट रिजेक्शन देईन, माझ्या ह्या लेवलपर्यंत मार्केट मला घेऊन येईन, ॲटलीस्ट रिस्क फ्री करेन। सो ह्यामुळे मी सेल केला भाई। तर सेल करताना बघा आपण काय बघितलं, सेल करताना आपण अजून 2 कन्फर्मेशन ह्याच्यामध्ये बघितले। पहिलं कन्फर्मेशन काय होतं, पहिलं कन्फर्मेशन हे होतं, ही जो एरिया आहे ह्या एरियामध्ये रिजेक्शन कॅन्डल बघितली, रिजेक्शन कॅन्डल बघून थोडासा बफर दिला, आणि बफर देऊन आपण इथं स्टॉप लॉस टाकला, आणि देन आपल्याला एक्झॅक्टली जे टार्गेट मी एक्सपेक्ट करतो ते टार्गेट बघायला मिळालं 1:3 चा ट्रेड पाहिजे। जर मित्रांनो तुम्ही लॉजिकल गोष्टींवरती काम करत असताना तुमच्याकडे जर प्रॉपर सेटअप असेल तर तुम्ही मार्केटमध्ये गॅरंटेड प्रॉफिट बनवू शकता, हा माझा शब्द आहे मित्रांनो। असे छोटे छोटे ट्रेड्स, अशा छोट्या छोट्या गोष्टी, ह्याच्यावरून आपण हे जे अकाउंट आहे $100 अकाउंट मित्रांनो $3,3100च्या आसपास आपण फ्लिप करत आणलेले मित्रांनो, फक्त आणि फक्त एक्सपिरियन्सच्या जोरावरती मित्रांनो। आणि सगळ्या गोष्टी मी माझ्या कम्युनिटीसोबत लॉयल आहे, सगळ्या ज्या गोष्टी त्या कम्युनिटीला माहिती आहे, लाईव्ह स्ट्रीमचे ट्रेड्स माहिती आहे, टेलिग्रामवरच्या अपडेट्स सगळ्यांना रोजचे रोज भेटतात मित्रांनो। जर तुम्ही अजूनही हे करत नसताना, आपले टेलिग्राम चॅनल किंवा युट्यूब स्ट्रीमला जॉईन होत नसताना मित्रांनो, हे सगळ्यात मोठी तुमच्या लाईफमधली चूक आहे मित्रांनो। आणि नेक्स्ट चॅलेंज लवकरच सुरुवात होते, तोपर्यंत थोडासा वेट करा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या एक ट्रेडर मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।